नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 8 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स सेकंड सेमिस्टर 2025-26चा पॅटचा पेपर पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा ओरिजिनल पेपर आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, उत्तरासहित पेपर आहे. तर बघा, हे बघा, इथून ओरल टेस्ट आहे. हे ओरल टेस्टचे उत्तर बघा तुम्ही. मी ओरल टेस्टचे सांगत नाही, रायटिंग टेस्टपासून सांगतो. तर हे बघा, इथून रायटिंग टेस्ट चालू आहे. म्हणजे तुम्ही आता ते क्वेश्चन नंबर 3 बघा, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. तर हे बघा, राईट द नंबर्स. हे 82 करोड इथं दिलेलं आहे त्याचं. तर कसं लिहायचं ते सांगतोच. तर हे बघा, दुसरं आहे. परत पहिलं एचं उत्तर बघा, येथे असं लिहायचे 82 करोड 5 lakhs to 2038 हे असं लिहायचे आहे. तर बघा, दुसरं काय दिलेलं आहे, राईट द, हे मला दिलेलं आहे ते त्या अंकात लिहायचे आहे. तर हे बघा कसं आहे, 13 करोड हे तिथं दिलेलं आहे, ते नीट बघून घ्या. त्याचंही बी नंबरचं उत्तर. सी नंबरचं बघा, सिंपल क्वेश्चन आहेत. सी नंबरवरती ॲडिशन करायचे आहे तुम्हाला. तर त्याचे ॲडिशनचे उत्तर बघा कसं आहे. तर बघा, 63,210 हे उत्तर आहे. त्यानंतर बघा, डी प्रश्न आहे त्यातलाच. द पॉप्युलेशन ऑफ द विलेज इज 17,770. आउट ऑफ इच ओनली 547 people can read and write English. How many people cannot write or read English? तर हे जे उत्तर बघा, हो का, इथे आहे. फक्त मायनस करायचं आहे. 1770मधून 8,547 मायनस करायचं आहे. बघा, इथं दिलेलं आहे. तिथून फक्त मायनस केल्यावर तुमचं उत्तर येऊन जाईल. तर उत्तर बघा किती आहे. तर कॅन रीड अँड राईट, कॅनॉट रीड हे सर्व दिलेलं आहे इथं. तर उत्तर बघा, 9,223 हे उत्तर आहे. त्यानंतर बघा, ते प्रश्न आहे, हाऊ मेनी डझ ऑन बनानाज आर फ्रूट सेलर कॅन बी परचेस फॉर ₹2,688 ॲट द रेट ऑफ द ₹32 पर. तिथं दिलेलं आहे. त्याचे उत्तर बघा, हे बघा, इथे फक्त डिवायडेड करायचं आहे 32नं. 84 हे उत्तर येईल तुमचं इथं. तर हे उत्तर ही बघून घ्या, सर्व नीट उत्तर बघून घ्या. ओरिजिनल पेपर आहे हो. तर बघा, त्यानंतर बघा, एक प्रश्न आहे, इफ द एक्झामिनेशन ऑफ द, ते सर्व मी प्रश्न वाचत नाही, जागे उत्तर दावतो. प्रश्न तुम्ही वाचा, 1 मार्काला आहे फक्त. तर बघा येथे, तर हे जे उत्तर बघा, टोटल एक्सप्रेशन हे मल्टिप्लाय करायचं आहे. 1,71,120 हे उत्तर आहे. त्यानंतर बघा, इथे मायनस आणि डिवायडेड सबट्रॅक्शन करायचे. मायनसच करायचं आहे इथे, पण फक्त डिवायडेडमध्ये मायनस आहे सेकंडचं. तर दोन्हीही उत्तर बघा इथे आहे. तर बघा, इथे मायनस केल्यानंतर बघा, मायनस हे दोन्ही प्लस होतं. प्लस केल्यानंतर बघा, 92 आणि 28 तर 120 हे उत्तर आहे. ओके. त्यानंतर बघा, हे दोघांचे म्हणजे डिवाईड आणि मायनस डिवाईड करून इथे उत्तर येते 1/14 हे उत्तर आहे. इथे डायरेक्ट ही लिहिलं तरी चालते, 1 मार्क्सला आहे, त्यामुळे इथे डायरेक्ट ही तुम्ही उत्तर असं करून लिहू शकताय. तर त्यानंतर बघा, येथे जेचा प्रश्न राहील आपला, जेचा प्रश्न बघा, इथे इथं डिटरमाइंड फॅक्टर्स करायचे आहे. 12/10चे फॅक्टर्स काढायचे आहेत. तर 6.5 म्हणजे 6 डिवाइड बाय 5 हे उत्तर येईल तुमचं. त्यानंतर बघा, क्वेश्चन नंबर 4 आहे, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल. तर साहिल परचेस एग्स अँड ट्वाईस स्वरा एग अँड हाफ सागर एग इफ द सन ऑफ द 3 इज 84. फाइंड द साहिल प्रेझेंट एग. साहिलचं प्रेझेंट एग करायचं आहे आपल्याला. पहिल्यांदा एक्स मानायला लागणार. तर एक्स मानलं त्याला, साहिल इज ट्वाईस स्वरा म्हणजे मल्टिप्लाय 2 म्हणजे एक्स मल्टिप्लाय 2 हे येणार इथं. त्यानंतर बघा, इथे साहिल इज हाफ टू सागर म्हणजे 2x असं येणार. त्यानंतर बघा, नाव सम, सगळ्यांची सम काढल्या 84 येत्या, तिथं दिलेलं आहे तुम्हाला प्रश्नात. त्यानंतर बघा, इथे प्लस ही सर्व करून इथं 84 लिहायचं. मग इथं 84 आणि 3.5x इज इक्वल टू 84 इथंही राहिलं. तर 84 डिवाइड बाय 3.5 असं येणार. आणि इथे एक्स इज इक्वल टू, मग इथे उत्तर तुम्हाला 24 हे उत्तर येऊन जाईल. साईड प्रेझेंट एक्स 24. त्यानंतर बघा, बीच आहे, त्यात द टोटल कॅश ऑफ द नोटबुक अँड अ पेन इथं दिलेलं आहे सर्व. तर 2 मार्क्सला आहे. तर बघा, त्याचे उत्तर, लेट्स कॉस्ट ऑफ पेन एक्स मानलं त्याला, नोटबुक एक्स प्लस 50 येणार. तर बघा, त्यानंतर बघा, ही सर्व इथं इज इक्वल टू 60 येणार. इथे सर्व काढल्यानंतर 10/2 मग इथं 5 हे उत्तर येईल. एक्स इथंच राहणार आणि 2 म्हणजे डिवाइडमेंट जाणार. तर आपलं येणार 55 हे आन्सर येणार आहे.
5+50 इथं हे 5 आणि +50 प्रश्न दिलेले, त्यात हे सर्व काही तुम्हाला येऊन जाईल उत्तर. त्यानंतर बघा सी क्वेश्चन, इथं सी तुम्हाला लावतो नुसता म्हणजे MCQ टाईप आहे. आफ्टर 12 years माय एग विल बी द थ्री टॉईस ऑफ देअर माय एग 12 year एगो फाइंड द प्रेझेंट एग. 1 मार्कला आहे. आणि दुसरं बघा डीचंही टीचरची सर्व काही, तर त्याचे ऑप्शन हे बघा. तर 24 हे उत्तर आहे, दुसरं ऑप्शन आहे. आणि ह्याच्यात आहे थर्ड ऑप्शन आहे 42. इथे कसं काढले ते बघा हे सर्व. तर बघा इथे कुठलं असणार आहे, इथे पहिल्याचं 24 दुसरं ऑप्शन असणार आहे आणि दुसऱ्याचं 32 हे ऑप्शन असणार आहे. म्हणजे फर्स्ट, सेकंड आणि फर्स्ट. सॉरी 42 ऑप्शन आहे. इथे 42 उत्तर आहे, चुकून झालं. इथे 42 म्हणजे थर्ड ऑप्शन आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 5 आहे. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल, फाइंड द टोटल ऑफ द इंटरेस्ट. हे सर्व वाचा प्रश्न. त्यानंतर बघा हे जे उत्तर आहे, उत्तर नीट बघून घ्या. अमाऊंट, टाईम हे सर्व दिलेलं आहे. इथे उत्तरही नीट बघून घ्या. येते नाव ऑफ द फॉर्म्युला वापरून फॉर्म्युला बघा. SI इज इक्वल टू P मल्टिप्लाय R मल्टिप्लाय T डिवाइड बाय 100. तर हे बघा हे सर्व फॉर्म्युला वापरून आपले उत्तर बघा काय येते 10.5 पर अमाऊंट हे उत्तर येईल. त्यानंतर बघा दुसरं काय बी बघा काय इथं. तर हे प्रश्न दिलेला आहे आपल्याला, त्याचे उत्तर बघा. बीचा इथे दिलेला आहे बघा गिवन. हे बघा गिवन ओरिजिनल प्राइस हे सर्व दिलेलं आहे. इथे तुम्ही बघून घ्या. उत्तर हे बघा, उत्तर येणार आहे आपलं 19,950 हे उत्तर असणार आहे. तर बघा परत दुसरं काय झाले वाटतं. ह्याच्यानंतर बघा त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 7 आहे. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. MCQ टाईप आहे. तर बघा द व्हॅल्यू ऑफ द क्यूबाइड 275 एरिया ऑफ द बेस 24 स्क्वेअर हे दिलेलं आहे. तर त्याचे उत्तर बघा. ऑप्शन नंबर 3 11 हे त्याचे उत्तर आहे. तर इथे 11 असं लिहायचं आहे. त्यानंतर बघा बी त्यातला द डायमीटर ऑफ द बेस सिलेंडर 7 सेंटीमीटर, हाईट 60 सेंटीमीटर. तर त्याचे उत्तर बघा. आपल्याला एरिया ऑफ फाइंड द कोरड सरफेस एरिया ऑफ द सिलेंडर काढायला लावलेला आहे. तर बघा डायमीटर 7 सेंटीमीटर आहे. रायडिस येणार 3.5 सेंटीमीटर. हे जर हाफ रायडिस असती. हाईट बघा 60 सेंटीमीटर दिलेली आहे. तर फॉर्म्युला बघा कोरड सरफेस एरिया 2πRH हे त्याचे फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युला टाकल्यानंतर किमत्या 22 × 60 मग 1320 सेंटीमीटर स्क्वेअर हे त्याचे उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा येथे मी सांगितलं बघा पहिल्याचं ऑप्शन 3 इथे दिलेलं आहे बसनी. परत 20 आता सेंटीमीटर स्क्वेअर त्याचे हे दिलेलं. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 8 आहे. क्वेश्चन नंबर 8 बघा ऑब्झर्व द फिंगर अँड द हे सर्व दिलेलं आहे. तर बघा हे जे MCQ टाईप आहे हे पण. तर त्याचे उत्तर बघा. ऑप्शन 4 हा त्याचे उत्तर आहे. तर हे बघा ऑप्शन 4 त्याचे उत्तर आहे. SAS टेस्ट, SS टेस्ट, ASA टेस्ट, AAS टेस्ट इथं लिहायचे आहे सर्व. ऑप्शन नंबर 4 टाकून इथं लिहायचे आहे. त्यानंतर बघा बी आहे आउट ऑफ द फॉलोइंग विच इज नॉट अ टेस्ट ऑफ द कंज्युमर. तर त्याचे उत्तर बघा AA टेस्ट आहे त्याचे उत्तर. तर इथं लिहायचे असं टाकून AA टेस्ट हे बॉक्समध्येच पुरवायचे आहे या. त्यानंतर बघा येथे बघा एक्सप्लेशन दिलेलं आहे. तर सर्व एक्सप्लेशन बघून घ्या. एचं एक्सप्लेशन आणि बीचं एक्सप्लेशन त्या प्रश्नाचं. त्यानंतर बघा तर हे बघा क्वेश्चन नंबर 9 चालू होईल आता. क्वेश्चन नंबर 9 बघा द ॲव्हरेज ऑफ द एग ही सर्व दिलेलं आहे प्रश्न. त्याचे उत्तर बघा. हे बघा नीट उत्तर आन्सर. average of the 3 person 24, total egg of the 3 24 multiply 3 72, average of 4 person 25 multiply 400. तर एक बघा काय येणार मग त्यांचे एज. तर 100 मायनस 72 ह्यांची बेरीज सर्व मायनस केल्यानंतर 72 उत्तर येते. त्यानंतर बघा 28 इयर्स हे त्याचे उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा प्रश्न त्यातलाच क्वेश्चन नंबर 9 मधलाच क्वेश्चन बी बघा. तर त्याचे उत्तर हे बघा हे दिलेलं आहे पॅरोग्राफ. म्हणजे आपलं इथे टेबल दिलेलं आहे त्याच्यात रिकाम्या जागा आहेत त्या भरायच्या आहेत. तर बघा त्याचेही उत्तर बघा. तर इथे रिकाम्या जागा दिलेल्या आहेत बघा. इथे काय काय असणार आहे तर बघा
एफ आपल्याला 16 हे तिथं रिकाम्या जागामध्ये दिलेलं आहे नाही, ते आपण भरायचं आहे F16. तर बघा इथे बघा F16 इथे F16 असणार आहे. तर बघा त्यानंतर असं सेम त्यानंतर बघा असणार आहे 3 तुमचा आणि उत्तर बघा काय असणार आहे तुमचं 3. हे त्याचे उत्तर असणार आहे 3 बॉक्सेस. तर हे बघा इथे काय काय लिहायचे आहे ते बघा. सर्व काही 3 बॉक्सेस इथे त्याचे उत्तर असणार आहे. इथं 120 हे त्याचं मेन असणार आहे. इथं 16 असणार आहे. इथं 120 असं ही सर्व लिहायचे आहे टेबल. त्यानंतर बघा त्यानंतर क्वेश्चन नंबर 10 आहे राईट द डिग्री ऑफ द गिवन पॉलिनॉमियल. टोटल 6 मार्काला इथे 1 मार्काला हे आहे. तर हे बघा हे सर्व दिलेलं आहे इथं. तर त्याचे आन्सर बघा. फर्स्ट सिमिलरिटी ऑफ द ते इथं बघा 100 हे 100 हे सर्व लिहायचं आहे. कसं उत्तर हे सर्व बघून घ्या. तर डिग्री इज 4 येणार आहे त्याचे उत्तर. त्यानंतर बघा बी आहे. तर हे बघा इथं हे 2 मार्काला आहे. इथं क्वाड्रॅटर हेच दिलेलं आहे. तर त्याचे उत्तर बघा. तर बघा त्याचे उत्तर हे बघा क्वेश्चन दिलेलं आहे इथं पण. इथं आन्सर बघा. द डिवायडेड इज टेम द पॉलिनॉमियल ऑफ 5 सेंटीमीटर. हे सर्व नीट बघून घ्या उत्तर. तर रिमेनंट इज 0 हे उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा दुसरं काय इथं बघा हे एक क्वाड्रॅटर इक्वेशन दिलेलं आहे त्याचं काढायचं आहे ते बघा. तर उत्तर बघा कसं. तर हे बघा यूज द आयडिया. तर बघा A² B² फॉर्म्युला वापरल्यानंतर इथे काय ते बघा हे सर्व इथं लिहायचं आहे. त्यानंतर बघा सो म्हणून द्यायचं. सो परत असं इकडे द्यायचं असं फॉर्म. तर त्यानंतर हे सर्व असं द्यायचं. नाव डिवायडिंग म्हणजे डिवायडेशन करायचं इथे असं. हे सर्व आहे तशी उत्तर लिहा पेपरात. तर बघा त्यानंतर रिमेनिंग ऑल्सो 0च इथे उत्तर येणार आहे. त्यानंतर बघा ह्याचे उत्तर ही 0 येणार आहे रिमेनिंग. आणि ह्याचंही 0च उत्तर येणार आहे रिमेनिंगचं. इथं दिलेलं आहे बघा. इथे काढायला सांगितलं ते. इथं सर्व स्टेप बाय स्टेप लिहायचं आहे आणि मग तिथं 0 असं लिहायचं आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 11. Solve the following example. C is the center of the circle with the radius 10 cm. The length of the chord is 12 cm. Then find the distance of the chord from the center. तर त्याचे उत्तर हे बघा. आन्सर बघा काय गिवन लिहा. गिवन लिहून तेच बघा. रॅडियस बघा R 10 cm आहे. कॉर्ड लेंथ 12 cm आहे असं गिवनमध्ये लिहा. त्यानंतर बघा हाफ ऑफ द कॉर्डचे हाफ 6 cm येणार 12/2 इथं दिलेलं आहे बघा हे कॉर्डची लेंथ. त्यानंतर बघा ड्रॉ द परपेंडिक्युलर फ्रॉम द सेंटर ऑफ द कॉर्ड. तुम्ही परपेंडिक्युलरनं सर्कल ड्रॉ करा असा. मी ते ड्रॉ केलं नाही. त्यानंतर हे ते ट्रायंगल हे काढून सर्व. त्यानंतर बघा युजिंग पायथागोरस थेरम वापरून डिस्टन्सचं काढायचं आहे आपल्याला. तर बघा डिस्टन्स काढल्यानंतर तर सर्व इथं फॉर्म्युला बघा. त्यानंतर बघा डिस्टन्स काढल्यानंतर 64 असं परत हे डी इकडे एकटा राहील आणि हे वर्गमूळ जाईल 64. इथल्या वरचं स्क्वेअरचं इकडे जाणार आणि डिस्टन्स 8 cm. डिस्टन्स ऑफ द कॉर्ड 8 cm. हे झाल्यानंतर बघा पेपर झाला सर्व काही. आता बघा त्यानंतर तर विद्यार्थी मित्रांनो हा होता इयत्ता 8वी गणित विषयाचा रिअल पेपर. मला खात्री आहे की ह्या व्हिडिओमुळे तुम्हाला प्रश्नांचे स्वरूप आणि त्याचे उत्तरे नीट समजली असतील. जर तुम्हाला ह्या पेपराची पूर्ण PDF हवी असेल ती माझ्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केली आहे. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये व तुम्हाला स्क्रीनवरही दिसत असेल. तेथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. टेलिग्राम चॅनलवर PDF अपलोड केली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या